थोड्याच वेळामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी ही पत्रकार परिषद घेणार आहे। धनंजय मुंडेंवर टीका करताना सुरेश धस यांच्याकडून प्राजक्ता माळीचं नाव घेण्यात आलेलं होतं। भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावं त्यांच्या उल्लेखामध्ये घेतलेली होती आणि धस यांच्या या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळी आता महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या पावित्र्यामध्ये आहे आणि अशातच आता ती पत्रकार परिषद घेते। त्यामुळे आता या पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळी कुठले नेमके मुद्दे मांडणार पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, किती वेळात ही पत्रकार परिषद सुरू होतीये? दीपक, साधारणतः पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल। मात्र मी सध्या आहे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बाहेर। आपण जर बघितलं तर काही वेळात इथे म्हणजे साधारणतः पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये प्राजक्ता माळी या ठिकाणी दाखल होतील आणि या पत्रकार परिषदेच्या बाहेर कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत। आपण जर बघितलं तर हा मुंबई मराठी पत्रकार संघाचा मुख्यद्वार आहे। त्याच्या बाहेर आपण जर बघितलं तर त्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच प्राजक्ता माळी यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगात या सगळ्या प्रकरणाबाबतच्या तक्रार करणारा असा पवित्रा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणी आता प्राजक्ता माळी जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या या वक्तव्याला देखील उत्तर देतील। एकूणच आता जे आपण स्थिती बघितली तर पुढील काही क्षणामध्ये या ठिकाणी प्राजक्ता माळी जे आहेत ते दाखल होतील आणि 10 ते 15 मिनिटात साधारणतः ही पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल आणि सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक, प्रशांत, खरं तर धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळी कुठेतरी आक्रमक झालेली पाहायला मिळते। महिला आयोगाकडे ती तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे। तिने तक्रार केलेली आहे की ती करणार आहे, या सगळ्याबाबतचं स्पष्टीकरण ती या पत्रकार परिषदेत देऊ शकते? खरं तर ही तक्रार अजून देण्याची बाकी आहे। आज खरं तर त्या सकाळीच त्या ठिकाणी जाणार होत्या महिला आयोगाच्या कार्यालयात, मात्र आज शनिवार असल्यामुळे त्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नसतील अशी माहिती जी आहे ती मिळते आहे। त्यामुळे आता प्राजक्ता माळी जे आहेत या पत्रकार परिषदेतच या सगळ्या संदर्भात खुलासा करतील। या महिला आयोगात कधी जाणार आहेत आणि कशा प्रकारची तक्रार असेल। मात्र पुढील काही क्षणामध्ये प्राजक्ता माळी जे आहेत त्या या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बाहेर दाखल होतील आणि पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल आणि महिला आयोगाच्या बाबतच्या तक्रारीबाबत देखील त्या पुढील खुलासा आहे तो खुलासा करतील नक्कीच। त्यामुळे आता प्राजक्ता या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलते याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। पत्रकार परिषदेचे अपडेट घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।